नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे पॉलिटेक्निक फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर सब्जेक्ट बेसिक मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर फर्स्ट लॉगारिथम आणि आजचा लेक्चर नंबर आहे 4. तर विद्यार्थी मित्रांनो, जे लेक्चर नंबर 3 मध्ये इव्हॅल्युएटचे प्रॉब्लेम मी घेतले होते 10 आणि 5 प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्क दिले होते. तर ते 5 प्रॉब्लेम आता आपण सॉल्व्ह करणार आहोत सर्वात आधी, आणि त्याच्यानंतर मग याच्यातला नवीन टॉपिक घेऊ. ओके, जे रिमेनिंग 5 प्रॉब्लेम होते, 5 प्रॉब्लेम्स होते, ते सॉल्व्ह करूया आता. तर 10 प्रॉब्लेम मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिले होते. आता बघा प्रॉब्लेम नंबर 11. 6 प्रॉब्लेम होमवर्क दिले होते, 11 इव्हॅल्युएट होमवर्कचा प्रॉब्लेम होता. इव्हॅल्युएट लॉग 64 टू द बेस 8. आता विद्यार्थी मित्रांनो, हे प्रॉब्लेम कसं सोडवायचं आहे? अत्यंत सोपी आहे, अत्यंत सोपी. असा प्रॉब्लेम पेपरमध्ये येऊ शकते. तर इथे लिहिसाल तुम्ही लॉग 64 टू द बेस 8 इज इक्वल टू 2 मिनिटं याला एक्स कन्सिडर करा. काय कन्सिडर करा? एक्स. लॉग 64 टू द बेस 8 इज इक्वल टू एक्स. इथं काय लागलेला आहे? लॉग लागला तर काय म्हणसाल? लॉगारिथमिक फ्रॉम. लॉग लागला तर काय म्हणसाल? लॉगारिथमिक फ्रॉम. आता याचा आपल्याला एक्सपोनेन्शियल करायचा आहे. काय करायचं आहे? एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल करणं अत्यंत सोपी आहे. एक्सपोनेन्शियल करणं अत्यंत सोपी आहे. काय करसाल तर सर्वात आधी तो लॉग आहे, तो लॉगच्या मागे कोणता नंबर आहे? 64 आणि बेसला किती आहे? 8. तर याला असं लिहायचं आहे 64 इज इक्वल टू 8. 64 इज इक्वल टू 8. लॉगच्या मागे किती आहे? 64 आहे आणि बेसला किती आहे? 8 आहे. तर 64 इज इक्वल टू 8. लॉगच्या मागे 64, हा बेसला 8 आहे, तर इथे 8. जोपर्यंत एक्स असते तो याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. याला काय म्हणतात? एक्सपोनेन्शियल फॉर्म. अत्यंत सिंपल आहे, अत्यंत सिंपल, अत्यंत साधा. काही दिमाग लावायची गरज नाही. लॉगच्या मागे जो 64 आहे, हा 64, हा 64 इथं लिहायचा. बेसला जो 8 आहे, हा राईट हँड साईडला पाठवायचा. जे पण आहे त्याच्या डोक्याच्या वर एक्स, आणि हा लॉग काय होते याच्यात? कॅन्सल होते. एक्सपोनेन्शियल करताना लॉग काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. लॉगच्या मागे होता 64, इथं घेतला 64. बेसला 8 आहे, तर घेतला 8. जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर. त्याच्यानंतर इथे 8 आहे, इथं 64 आहे. आता आपल्याला बेस सारखा करायचा आहे. काय करायचं आहे? बेस काय करायचा? सारखा आहे. तर 8चा स्क्वेअर किती ते सांगा बरं. जर आपण 8चा स्क्वेअर बघितला तर 8चा स्क्वेअर येते 64. तर या 64 ला मी लिहू शकतो की नाही लिहू शकत? 8चा स्क्वेअर. या 64 ला काय लिहिलं मी? 8चा स्क्वेअर. इथे 8 टू द पॉवर एक्स. दोन्ही साईडचा 8 8 गेट कॅन्सल, आणि आता आलं तुमचं फायनल आन्सर. 2 इज इक्वल टू एक्स आहे, म्हणजे इथं आलं एक्स इज इक्वल टू 2. झालं, प्रॉब्लेम इज सॉल्व. आणि या एक्सच्या जागी रिप्लेसमेंट. एक्स काय होता? लॉग 64 टू द बेस 8 इज इक्वल टू 2. हे झालं आपलं याचं आन्सर. एक वेळा अगेन, ज्या विद्यार्थ्यांना हे प्रॉब्लेम समजलं नाही त्यांच्यासाठी एक वेळा अगेन. प्रॉब्लेम नंबर 11. इव्हॅल्युएट लॉग 64 टू द बेस 8. लॉग 64 टू द बेस 8. इथे काय कन्सिडर केलं आपण? लॉग 64 टू द बेस 8 इज इक्वल टू एक्स. लॉग 64 टू द बेस 8 इज इक्वल टू एक्स. इथं काय लागलेलं आहे? लॉग लागला. काय लागला? लॉग. लॉग लागला तर म्हणा लॉगारिथमिक फ्रॉम. लॉग लागला ना, तर याला म्हणा लॉगारिथमिक फ्रॉम. आता याचं एक्सपोनेन्शियल कसं करतात? लॉगच्या मागे किती आहे? 64. लॉगच्या मागे दिसून राहिलं तुम्हाला 64, तो लिहून घ्यायचा 64. बेसला किती आहे? 8. याला पाठवा राईट हँड साईडला. बेसला 8 आहे, तो पाठवला राईट हँड साईडला. आणि जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर. राईट हँड साईडला जे पण आहे त्याच्या डोक्याच्या वर. काय केलं? लॉगच्या मागे आहे 64, घेतला 64. बेसला 8, तो राईट हँड साईडला, आणि जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. काय म्हणतात? एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता आपल्याला बेस सारखा करायचा आहे. बेस काय करायचा आहे? सारखा. इथे 8 आहे, तर इथे 8च पाहिजे. मग 8चा स्क्वेअर किती येते? 8चा स्क्वेअर येते 64. दोन्ही साईडचा 8 8 गेट कॅन्सल, आणि 2 इज इक्वल टू एक्स म्हणजे एक्स इज इक्वल टू 2. दिस इज द फायनल आन्सर. 2 इज इक्वल टू एक्स म्हणजे एक्स इज इक्वल टू 2. आणि या एक्सच्या जागी रिप्लेसमेंट. लॉग 64 टू द बेस 8 एक्सच्या जागी रिप्लेसमेंट. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना स्क्रीन दिसत नसेल किंवा क्लिअर आवाज येत नसेल तर त्यांनी लेफ्ट व्हा आणि पुन्हा जॉईन व्हा. त्यांनी लेफ्ट व्हा आणि पुन्हा जॉईन व्हा.
ज्यांना स्क्रीन वगैरे दिसत नसेल तर नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकते. माझी इकडून स्ट्रॉंग नेटवर्क आहे तर माझी इकडून काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके, तर हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करा, रजिस्टर ओपन करा आणि फटाफट प्रॉब्लेम लिहा. इव्हॅल्युएट log 64 टू द बेस 8, log 64 टू द बेस 8, तर इथे घेतला log 64 टू द बेस 8 इज इक्वल टू एक्स. लॉग लागला तर काय म्हटलं आपण, लॉगॅरिथमिक फ्रॉम. याचं एक्सपोनेन्शियल कसं करतात, लॉगच्या मागे किती आहे 64, इथे घेतला 64. बेसली किती आहे 8, तर तो पाठवला राईट हँड साईडली, जो पण आहे ते याच्या डोक्याच्या वर. बेस सारखा तयार करायचा आहे, बेस सारखा करायचा आहे. इथे 8 आहे तर इथे 8च पाहिजे. मग 8 पाहिजे तर 64 ले काय लिहू शकता तुम्ही 8चा स्क्वेअर. मग इथे 8 आहे, 8 आहे, सेम सेम कॅन्सल. 2 इज इक्वल टू एक्स. आता 2 इज इक्वल टू एक्स म्हणजे किती होते, एक्स इज इक्वल टू 2 आणि या एक्स जागी रिप्लेसमेंट log 64 टू द बेस 8. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन केलं असेल. तर आता याच्यानंतर घेणार आपण प्रॉब्लेम नंबर 12. अत्यंत सोपा टॉपिक आहे, अत्यंत म्हणजे खूप अत्यंत सोपी. 3 ते 4 दिवसामध्ये आपला हा चॅप्टर कम्प्लीट होऊन जाईल. चॅप्टरचं वेटेज जरी 2 मार्क आहे, पण चॅप्टरमध्ये कॉन्सेप्ट खूप जास्त असतात, त्याच्यामुळे सर्वच्या सर्व कॉन्सेप्ट शिकवणं तुम्हाला गरजेचे आहे, इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला कोणत्याच प्रकारची नोट्स रेफर करायची नाही आहे. जेवढं मी तुम्हाला शिकवलं तेवढं जर तुम्ही रेफर करसाल तर तुम्हाला खूप चांगले मार्क्स भेटतील, खूप चांगले म्हणजे की तुम्हाला आउट ऑफ मार्क भेटतील. ओके, तर आता बघा हे प्रॉब्लेम नंबर 11 काय झालेला आहे, कम्प्लीट झालेला आहे. तर तुम्हाला ज्यावेळेस ऑनलाईन क्लास असतो तर एखाद्या शांत ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे, जिथं काही गोंधळ नाही. जर तुमच्या घरी टीव्ही वगैरे असेल तर टीव्हीचा आवाज कमी, जिथं सायलेंट ठिकाण आहे तिथं बसायचं आहे आणि तिथं तुम्हाला एकांतामध्ये क्लास करायचा आहे. तेव्हाच तुम्हाला चांगल्या प्रकारे क्लास समजणार. नाहीतर गोंधळ ठिकाणी जर तुम्ही बससाल तर तुम्हाला क्लास काही समजणार नाही. आता बघा प्रॉब्लेम नंबर 12. प्रॉब्लेम नंबर 12 हे होमवर्कचं प्रॉब्लेम होतं. log 125 टू द बेस 5, log 125 टू द बेस 5. इव्हॅल्युएट प्रॉब्लेम आहे log 125 टू द बेस 5. प्रॉब्लेम नंबर 12. तर इथं काय करसाल, सेम बिलकुल 2 मिनिटासाठी विद्यार्थी मित्रांनो, किती मिनिटासाठी 2 मिनिटासाठी याला काय कन्सिडर करा, एक्स कन्सिडर करा. log 125 टू द बेस 5 इज इक्वल टू एक्स. एवढं तर तुम्हाला येतेच. हेच प्रॉब्लेम होता, log 125 टू द बेस 5 इज इक्वल टू एक्स. तर इथं म्हटलं आपण लॉगॅरिथमिक फ्रॉम, लॉगॅरिथमिक फ्रॉम. आता याचा आपल्याला काय करायचं आहे, एक्सपोनेन्शियल करायचं आहे. काय करायचं आहे, एक्सपोनेन्शियल. तर एक्सपोनेन्शियल कसं करतात, तर लॉगच्या मागे किती आहे सांगा 125. लॉगच्या मागे जे पण आहे ते इथं लिहून टाकायचं 125. लॉगच्या मागे होता 125, इथे घेतला 125 इज इक्वल टू. त्यानंतर बेसला किती आहे सांगा 5, याला पाठवला राईट हँड साईडला. एवढं तर तुम्हाला लिहिताच येते, 125 बेस 5 आहे, 125 इज इक्वल टू 5. त्यानंतर इथे एक्स आहे, राईट हँड साईडला एक्स, तो याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. काय म्हणतात, एक्सपोनेन्शियल फॉर्म. काय केलं आपण, लॉगच्या मागे किती आहे 125 आहे, घेतला 125, बेसला घेतला 5, हा घेतला राईट हँड साईडला, जे पण आहे त्याच्या डोक्याच्या वर, एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता इथं 5 आहे, इथं 125 आहे. बेस काय पाहिजे आपल्याला, सारखा पाहिजे. बेस काय पाहिजे, सारखा. आता इथं बघा, इथं 5 टू द पॉवर एक्स आहे, तर इथं पण आपल्याला 5 पाहिजे. आता 5चा पॉवर किती म्हणजे 125. 5चा पॉवर किती म्हणजे किती 125. मग काय केलं आपण, चेक केलं 5चा स्क्वेअर. 5चा स्क्वेअर किती येते 25. 5चा स्क्वेअर किती येते 25. 5चा जर क्यूब केला तर 5चा क्यूब म्हणजे होते 5 इंटू 5 इंटू 5. 5 इंटू 5 किती येते 125. आणि 125 इंटू 5 किती येते, नाही 5 इंटू 5 किती येते 25. 25 इंटू 5 किती येते 125. एकदम सिम्पल. डबल लक्षात द्या, 5 इंटू 5 25. 25 इंटू 5 125. म्हणजे इथं बघा, इथं आहे 125, आयकन दिसत आहे 125. या 125 ला मी असं लिहू शकतो का 5चा क्यूब. या 125 ला काय लिहिलं मी 5चा क्यूब. आणि दोन्ही साईडला इथं पण 5 आहे, इथं पण 5 आहे, सेम सेम कॅन्सल. हा 5 कॅन्सल होते. 3 इज इक्वल टू एक्स, म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आला 3. दिस इज द फायनल आन्सर. 3 इज इक्वल टू एक्स म्हणजे एक्स इज इक्वल टू 3. दिस इज द फायनल आन्सर. एक वेळा अगेन बघा, काय केलं आपण, लॉग 125 टू द बेस 5 या इज इक्वल टू एक्स, याला 2 मिनिटांसाठी एक्स कन्सिडर केलं. लॉग 125 टू द बेस 5 इज इक्वल टू एक्स. इथं काय लागलेला, लॉग लागला,
इथं म्हटलं आपण लॉगारिथमिक फ्रॉम. लॉग लागलाय तर काय म्हटलं आपण लॉगारिथमिक फ्रॉम. आता याचं एक्सपोनेन्शियल केलं. एक्सपोनेन्शियल कसं करतात, लॉगच्या मागे किती आहे 125, इथे घेतला 125. बेसला किती आहे 5, त्याला पाठवलं राईट हँड साईडला, आणि जे पण इथं राईट हँड साईडला असते ते याच्या डोक्याच्या वर, याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फ्रॉम. लॉगच्या मागे आहे 125, इथे घेतला 125, बेसला 5 तर हा घेतला 5, म्हणजे 125 इज इक्वल टू 5. लॉगच्या मागे किती आहे 125 तर घेतला 125, बेसला 5 आहे तर घेतला 5, आणि जे पण राईट हँड साईडला एक्स असते तो याच्या डोक्याच्या वर. मग आता आपल्याला बेस काय करावं लागते, सेम करावं लागते. इथं 5 टू द पॉवर एक्स आहे, इथे बेस काय करावं लागते सेम. मग इथं 125 आहे, 125 म्हणजे काय होते 5चा क्यूब. लॉजिक कसं लावलं, इथं 5 आहे तर इथं सुद्धा 5 येणार. आणि मग आता 5च्या डोक्यावर किती, 5चा पॉवर किती म्हणजे 125, 5चा पॉवर 3 म्हणजे येते 125. मग दोन्ही साईडचा 5 गेट कॅन्सल, इथं आलं 3 इज इक्वल टू एक्स. 3 इज इक्वल टू एक्स म्हणजे होते एक्स इज इक्वल टू 3. दिस इज द फायनल आन्सर. आणि या एक्सच्या जागी रिप्लेसमेंट. एक्स काय होता लॉग 125 टू द बेस 5 इज इक्वल टू 3. हे काय झालं, याचा आन्सर झालं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रॉब्लेम तुम्हाला समजलं असेल तर हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करा. एक वेळा मी पुन्हा अगेन रिपीट करतो, ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही. लक्षपूर्वक आहे का, काय केलं मी. प्रॉब्लेम होतं लॉग 125 टू द बेस 5. काय केलं मी इथं, लॉग 125 टू द बेस 5 ला 2 मिनिटासाठी फक्त एक्स कन्सिडर केलं. 2 मिनिटासाठी काय कन्सिडर केलं, एक्स. इथं लॉग लागला तर काय म्हटलं आपण लॉगारिथमिक फ्रॉम. आता याचं एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल कसं करतात, एक्सपोनेन्शियल करणं अत्यंत सोपी आहे. एक्सपोनेन्शियल म्हणजे बघा, लॉगच्या मागे किती आहे 125, इथे घेतला 125, बेसला किती आहे 5, याला पाठवलं राईट हँड साईडला, आणि जे पण एक्स असेल तो याच्या डोक्याच्या वर. लॉगच्या मागे 125 तर घेतला 125, बेसला होता 5 तर घेतला 5, आणि जे पण इथं एक्स असेल तो याच्या डोक्याच्या वर. तर इथं लिहिलं एक्सपोनेन्शियल फ्रॉम. मग आता आपल्याला बेस काय करावं लागते, सारखा करावं लागते. इथं 125 आहे, इथं 5 आहे, बेस सारखा करायचा. तर इथं 5 आहे तर इथं पण काय घेतला 5. 5चा पॉवर किती म्हणजे 125, 5चा पॉवर 3, 5चा पॉवर 3 म्हणजे 125, 5चा स्क्वेअर येते 25, 5चा क्यूब 5 इंटू 5 इंटू 5 म्हणजे किती येते 125. तर 5चा क्यूब किती येते 125. तर या 125 च्या जागी लिहिलं मी 5चा क्यूब. मग इथं पण 5 आहे, इथं पण 5 आहे, सेम सेम कॅन्सल, आणि इथं आलं फायनल आन्सर म्हणजे 3 इज इक्वल टू एक्स म्हणजे एक्स इज इक्वल टू 3. आणि या एक्सच्या जागी काय केलं आपण, व्हॅल्यू रिप्लेस केली. एक्स काय होता लॉग 125 टू द बेस 5 इज इक्वल टू 3. प्रॉब्लेम इज सॉल्व. अत्यंत सिंपल असा आहे प्रॉब्लेम. काय झालेला आहे, सॉल्व्ह झालेला आहे. आता घेणार आहोत प्रॉब्लेम नंबर 13. हे तुम्ही नोट डाऊन केलं असेल. 13 प्रॉब्लेम मध्ये थोडंसं इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे बघा. प्रॉब्लेम नंबर 13, log 27 to the base 9. log 27 to the base 9. आता इथं काय करायचं आहे, log 27 to the base 9 सेम बिलकुल हे इव्हॅल्युएट करायचा आहे प्रॉब्लेम. तर इथं 2 मिनिटासाठी, फक्त किती मिनिटासाठी 2 मिनिटासाठी, log 27 टू द बेस 9 इज इक्वल टू एक्स. याला 2 मिनिटासाठी काय कन्सिडर करा, एक्स कन्सिडर करा. log 27 टू द बेस 9 इज इक्वल टू एक्स. इथं लॉग लागला तर काय म्हणसाल लॉगारिथमिक फ्रॉम. लॉग लागला तर काय म्हणसाल लॉगारिथमिक फ्रॉम. काय केलं आपण, log 27 टू द बेस 9 इज इक्वल टू एक्स. इथं 2 मिनिटासाठी फक्त आपण याला एक्स कन्सिडर केलं. मग एवढं तर सोपीच आहे. आता याच्यानंतर काय, तर लॉगच्या मागं बघा किती आहे, लॉगच्या मागं किती आहे 27. लिहायचा 27. लॉगच्या मागं हा लॉग एलोजी लॉग, आणि लॉगच्या मागे किती नंबर आहे 27, घेतला 27, हा घेतला आपण 27. मग इज इक्वल टू बेसला किती आहे 9, हा पाठवला आपण राईट हँड साईडला. बेसला किती आहे 9, हा राईट हँड साईडला. जो पण एक्स असेल तो याच्या डोक्याच्या वर, जे पण इथं नंबर आहे तो याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म करणे. काय म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. काय केलं आपण, लॉगच्या मागे किती होता 27, बेसला किती होता 9, हा राईट हँड साईडला पाठवला, जे पण आहे त्याच्या डोक्यावर. आता बेस सेम करायचा आपल्याला. काय करायचं आहे, बेस सेम करायचा. आता बेस सेम करायचा आहे. इथं 9 आहे, तुम्ही मस्त इथं 9 आहे तर इथे 9 येईल. मग चेक करा 9चा स्क्वेअर किती येते. 9चा स्क्वेअर येते 81.
इथे 81 आहे का? 9चा स्क्वेअर किती येते? 81. 81 आहे का इथं? नाही आहे. मग आता काय करायचं? अरे 9चा स्क्वेअर तर 81 येते आणि 27चा स्क्वेअर केला तर खूप मोठा येते, 9 येत नाही, बेस सेम होत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो अजून थोडंसं बघा, इथं 9 आहे आणि इथं 27 आहे. हा 9 म्हणजे काय होते माहित आहे का? 3चा स्क्वेअर होते की नाही होत? 3चा स्क्वेअर किती होते? 9. आणि 27 म्हणजे 3चा क्यूब होते की नाही होत? 3चा क्यूब. 3चा क्यूब किती येते? 27. तर या 9ला लिहा तुम्ही 3चा स्क्वेअर. 9ला काय लिहा? 3चा स्क्वेअर. आणि या 27ला लिहा तुम्ही 3चा क्यूब. 27ला काय लिहा? 3चा क्यूब. बघा बेस सेम झाला. हा एक जसाच्या तसा इथं. तुम्ही असं सर हा एक असा कसा आला? तर आपल्यापाशी एक फॉर्म्युला आहे. तुम्ही 6 स्टँडर्ड मध्ये शिकले हा फॉर्म्युला. एक्स टू द पॉवर जर ए असेल आणि त्याच्या पॉवर जर बी असेल, एक्स टू द पॉवर ए त्याचा पॉवर जर बी असेल तर या दोघाचा काय होते? मल्टिप्लाय. एक्स टू द पॉवर ए इंटू बी. आता इथं बघा 3चा स्क्वेअर त्याचा पॉवर एक्स, तर या दोघाचा काय होणार? मल्टिप्लाय 2 इंटू एक्स. त्याच्यामुळे म्हणजे ए बघा एक्स टू द पॉवर ए त्याचा पॉवर बी आहे, तर दोघाचा काय होते? मल्टिप्लाय. एक्स इज इक्वल टू एक्स टू द पॉवर ए इंटू बी. तर मग तसंच 3चा पॉवर 2 त्याचा पॉवर एक्स, तर 2 इंटू 3 होते, 2 इंटू एक्स होते, 2x. समोर आला का मी काय म्हणून राहिलो? एक वेळा पुन्हा बघा काय केलं आपण. इथं होता लॉग 27 टू द बेस 9. याला 2 मिनिटासाठी एक्स कन्सिडर केलं. काय कन्सिडर केलं? एक्स. लॉग 27 टू द बेस 9 इज इक्वल टू एक्स. इथं लॉग लागला तर काय म्हटलं आपण? लॉगॅरिथमिक फ्रॉम. लॉग लागला तर काय म्हटलं? लॉगॅरिथमिक फ्रॉम. आता याचं एक्सपोनेन्शियल करायचं. एक्सपोनेन्शियल कसं केलं? लॉगच्या मागे किती होता? 27 घेतला 27. बेसला किती आहे? 9. राईट हँड साईडला 9. आणि जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर. त्यानंतर आपल्याला बेस सारखा करायचा आहे. इथं 9 होता तर तुम्ही चेक केलं 9चा स्क्वेअर तर 81 येते. हे होऊ शकत नाही. मग इथं 9 दिसलं तुम्हाला तर 9 म्हणजे होते 3चा स्क्वेअर. 9 म्हणजे काय होते? 3चा स्क्वेअर. आणि 3चा क्यूब जर केला तर किती येते? 3चा क्यूब किती केला तर 27 येते. मग बघा इथेही 3 आहे, इथेही 3 आहे, सेम सेम कॅन्सल. 3 कॅन्सल झाला. वर किती राहिलं? 3. वर आलं 3 इज इक्वल टू इतर आला वर 2x. 2 इंटू मध्ये इकडे आलं होते डिवाइड 3/2 इज इक्वल टू एक्स. म्हणजे एक्स इज इक्वल टू आला 3/2. एक्स इज इक्वल टू किती आला? 3/2. आणि या एक्स जागी रिप्लेसमेंट. एक्स किती आहे? लॉग 27 टू द बेस 9 इज इक्वल टू 3/2. दिस इज द फायनल आन्सर. तर हे प्रॉब्लेम तुम्हाला समजलं असेल तर हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करून घ्या. प्रत्येक प्रॉब्लेम नोट डाऊन करा. खूप इम्पॉर्टंट आहे प्रत्येक प्रॉब्लेम. एक वेळा अगेन बघा. ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी अजून तिसऱ्यांदा एक्सप्लेन करतोय. म्हणजे की तुमचं लिहिण्यापर्यंत तिथपर्यंत मी डबल एक्सप्लेन करतो. ज्या विद्यार्थ्यांना समजलं आहे त्यांनी हे नोट डाऊन करा आणि ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी एक वेळा पुन्हा बघा. प्रॉब्लेम काय होतं? लॉग 27 टू द बेस 9. इथं काय घेतलं आपण? लॉग 27 टू द बेस 9. 2 मिनिटासाठी फक्त याला एक्स कन्सिडर केलं. 2 मिनिटासाठी काय कन्सिडर केलं? एक्स. इथं लॉग लागला तर काय म्हटलं पण याला? लॉगॅरिथमिक फ्रॉम. लॉग लागला तर म्हटलं लॉगॅरिथमिक फ्रॉम. आता याचा आपल्याला एक्सपोनेन्शियल करावं लागते. काय करावं लागते? एक्सपोनेन्शियल. तर लॉगच्या मागे किती होता? लॉगच्या मागे आहे 27. इथं घेतला 27. बेसला किती आहे? 9. तो पाठवला राईट हँड साईडला. लॉगच्या मागे आहे 27. बेसला आहे 9 तो पाठवला राईट हँड साईडला. आणि जे पण एक्स असते ते याच्या डोक्याच्या वर. लॉगच्या मागे 27 तर इथं 27. बेसला किती घेतला? 9. आणि जे पण इथं ए आहे तो याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फ्रॉम. त्याच्यानंतर आपल्याला बेस काय करायचा आहे? सारखा करायचा. इथं 9चा स्क्वेअर 81 होते, इथं होऊ शकत नाही. तर या 9ला लिहिलं मी 3चा स्क्वेअर आणि इथं 27ला लिहिलं 3चा क्यूब. आता इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे. बेस सेम झाला. सेम सेम कॅन्सल. इथं राहिलं 3 इज इक्वल टू 2x. 3 इज इक्वल टू 2x. 2 इंटू मध्ये आहे, इकडे होते डिवाइड 3/2. एक्स इज इक्वल टू आला 3/2. तर एक्सच्या जागी रिप्लेसमेंट. लॉग 27 टू द बेस 9 इज इक्वल टू 3/2. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करा. त्याच्यानंतर प्रॉब्लेम नंबर 14 आपण सॉल्व्ह करणार आहोत. होमवर्कचा टोटल 6 प्रॉब्लेम दिले होते मी सॉल्व्ह करण्यासाठी आणि 6च्या 6ही प्रॉब्लेम मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे. तर आपलं प्रॉब्लेम नंबर 13 हे इथं सॉल्व्ह झालेलं आहे आणि तुम्ही पण हे प्रॉब्लेम नोट डाऊन केलं असेल. तर आता बघा प्रॉब्लेम नंबर 14. प्रॉब्लेम नंबर 14. प्रॉब्लेम नंबर 14 असा आहे.
log of log 8 to the base 16. log 8 to the base 16. अत्यंत सिंपल प्रॉब्लेम आहे. log 8 to the base 16. तर इथं log 8 घेतला to the base 16, log 8 to the base 16 इज इक्वल टू एक्स. याला 2 मिनिटांसाठी काय कन्सिडर केलं? एक्स कन्सिडर केलं. log 8 to the base 16 इज इक्वल टू एक्स. इथं लॉग लागला म्हणून आपण म्हटलं लॉगारिथमिक फ्रॉम. लॉग लागला तर काय म्हटलं आपण? लॉगारिथमिक फ्रॉम. एकदम सिंपल. आता याचा आपल्याला एक्सपोनेन्शियल करायचा. काय करायचं आहे? एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल कसं करतात? लॉग, एलओजी लॉग. लॉगच्या मागे किती आहे सांगा? लॉगच्या मागे आहे 8. इथे घेतला 8 इज इक्वल टू बेसला किती आहे? 16. हा बेस 16 आहे, याला पाठवलं राईट हँड साईडला. बेस 16 याला कुठं पाठवलं? राईट हँड साईडला. आणि जो पण एक्स असेल तो याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म. म्हणजे बघा लॉग 8 टू द बेस 16 होता, तर लॉगच्या मागे होता 8, तर इथं घेतला 8. बेस 16 आहे तर इथं घेतला 16. जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता आपल्याला बेस सेम करायचा आहे. इथं 16 आहे, इथं 8 आहे. आता इथे 8 आहे तर 8चा स्क्वेअर तर 64 येते. इथं आहे का? नाही. मग तुम्ही म्हणाल 4चा स्क्वेअर 16 येते, पण 4चा क्यूब किती येते? 64 येते. इथं 64 आहे का? नाही. 4 चालत नाही, 8 चालत नाही. मग एक वेळा 2 चेक करा. 2. आता आपण 2 चेक करू. 2चा स्क्वेअर किती येते? 2चा स्क्वेअर येते 4. इथं 4 नाही आहे. 2चा क्यूब केला तर 2चा क्यूब किती येते? 2चा क्यूब येते 8. आणि 2 टू द पॉवर 4 केला तर किती येते? 8 दोन्ही 16. म्हणजे 2चा क्यूब येते 8 आणि 2 टू द पॉवर 4 म्हणजे किती येते? 16. आता 2 टू द पॉवर 4 म्हणजे बघा 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 किती वेळा? 4 वेळा. 2 इंटू 2 किती झालं? 4. आणि 2 इंटू 2 किती झालं? 4. आणि 4 4 जा 16. आणि इथं 2चा क्यूब म्हणजे 3 वेळा. 2 इंटू 2 इंटू 2. 2 इंटू 2 येते 4. 4 2 जा 8. म्हणजे या 8 ला लिहू शकता तुम्ही 2चा क्यूब. लिहू शकता की नाही लिहू शकत? 100% लिहू शकतो. 8 ला काय लिहू शकता तुम्ही? 2चा क्यूब इज इक्वल टू इथं 16 आहे. 16 ला लिहू शकता तुम्ही 2 टू द पॉवर 4. 16 ला काय लिहू शकता? 2 टू द पॉवर 4. हा एक जसाच्या तसा. 8 ला लिहिला 2चा क्यूब, 16 ला लिहिला 2 टू द पॉवर 4 आणि हा एक जसाच्या तसा. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म. म्हणजे बघा 8 ला लिहिला 2चा क्यूब, 16 ला लिहिला 2 टू द पॉवर 4 एक्स. एक्सपोनेन्शियल फॉर्म. इथे 2 आहे, इथे 2 आहे, सेम सेम कॅन्सल. इथे आला 3 इज इक्वल टू 4x. आता बघा 4 कसा इंटू मध्ये इकडे काय होतो? t/2. 3/4 इज इक्वल टू एक्स. तर x इज इक्वल टू किती आला? x इज इक्वल टू आला 3/4. आणि या x ची जागी रिप्लेसमेंट. x काय होता? log 8 टू द बेस 16 इज इक्वल टू 3/4. प्रॉब्लेम इज सॉल्व. एक वेळा अगेन बघा. प्रॉब्लेम नंबर 14. log 8 टू द बेस 16. तर काय केलं विद्यार्थी मित्रांनो? फक्त 2 मिनिटासाठी 2 मिनिटासाठी याला एक्स कन्सिडर केलं. log 8 टू द बेस 16 इज इक्वल टू एक्स. इथं म्हणतात लॉगारिथमिक फ्रॉम. आता याचं एक्सपोनेन्शियल करतात. तर एक्सपोनेन्शियल कसं करायचं? अत्यंत सिंपल आहे एक्सपोनेन्शियल फ्रॉम करणे. तर एक्सपोनेन्शियल म्हणजे लॉगच्या मागं बघा काय आहे? तर लॉगच्या मागं आहे 8. इथे घेतला 8. बेसला किती आहे? 16. पाठवला राईट हँड साईडला 16. आणि जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फ्रॉम. लॉगच्या मागे 8 आहे, इथे घेतला 8. बेसला इथं किती आहे? लॉगच्या मागे किती आहे? 8. तर इथं घेतला 8. बेसला किती आहे? 16. पाठवला राईट हँड साईडला. आणि जे राईट हँड साईडला आहे ते याच्या डोक्याच्या वर. एक्सपोनेन्शियल फॉर्म. त्याच्यानंतर याचा बेस काय करायला लागते? आपल्याला सारखा करायला लागते. बेस सारखा करायला लागते. तर 2चा क्यूब किती येते? 8. या 8 ला लिहिलं मी 2चा क्यूब. आणि 16 ला काय लिहिलं? 2चा 4. 2 टू द पॉवर 4. 2 टू द पॉवर 4 म्हणजे 16. कारण 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. 2 इंटू 2 4. 4 इंटू 2 8. 8 इंटू 2 16. मग या 16 ला लिहिलं 2 टू द पॉवर 4. आणि हा एक जसाच्या तसा. मग इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, सेम सेम कॅन्सल. आणि आता इथे तुमचं फायनल आन्सर 3 इज इक्वल टू 4x. 3 इज इक्वल टू 4x. आणि 4 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड.
तर एक्स इज इक्वल टू आला 3/4 आणि या एक्सच्या जागी रिप्लेसमेंट log 8 to the base 16 इज इक्वल टू 3/4. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला 14 नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. त्यानंतर घेणार आपण प्रॉब्लेम नंबर 15. ज्या विद्यार्थ्यांनी हे प्रॉब्लेम नोट डाऊन केलं नसेल त्यांनी हे प्रॉब्लेम नोट डाऊन करा. त्याच्यानंतर आपण प्रॉब्लेम नंबर 15 घेऊ. एकदम हळूवार घेऊ, जास्त फास्ट पण नाही पाहिजे मला आणि जास्त स्लो पण नाही पाहिजे. एकदम ऍव्हरेज नुसार आपण चालू राहिलो तर हळूहळूच अभ्यास हमेशा हळूहळूच होतो. कारण एका दिवसात जर समजा जर तुम्ही म्हणसाल की मला 10 दिवसाचं जेवण एकाच दिवशी जेवण केलं तर काय होऊन जाईल, तुमची तब्येत खराब होऊन जाईल. समजा तुम्ही जर रोजच्या 2 पोळ्या खात असाल, एक खट्टा 20 पोळ्या खाल्ल्या तर पोट फुलून जाईल. तसंच अभ्यासाचा आहे. अभ्यास पण आहे की एक खट्टा सर्व अभ्यास होत नाही. हळूहळू हळूहळू थोडा 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 आणि मग त्याच्यानंतर तो मोठा अभ्यास होतो. तसंच तुमच्या बुद्धीचा विकास आहे, हा एकाच दिवशी तुम्ही हुशार नाही बनत. आरामशीर आरामशीर हळूहळू हळूहळू तर एक टाइमला मग तुम्ही काय म्हणू चांगले हुशार होसाल. आणि हुशार बनण्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्यापाशी आणि हुशार बनण्याचा फॉर्म्युला एकच आहे फक्त आणि हा फॉर्म्युल्याला तोड नाही. तो म्हणजे प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. जे गोष्ट आपल्याला येत नाही हे गोष्ट तुम्ही करून पहा, वारंवार करा वारंवार करा वारंवार करा. एक दिवस असा येईल की तुम्ही त्याच्यामध्ये माहेरून आणून बसा एकदम. म्हणून जे गोष्ट तुम्हाला येत नाही त्याची करा प्रॅक्टिस. आणि मॅथमॅटिक्सची जेवढी चांगली प्रॅक्टिस करसाल तेवढं तुम्हाला चांगल्या प्रकारे मॅथमॅटिक्स येईल. जर विराट कोहलीनं म्हटलं मी प्रॅक्टिस करत नाही, मला क्रिकेट खेळता येते, तर काय होते माहितच आहे ना की विराट कोहली पण 0वर आउट होऊन जाते. आणि ज्यावेळेस तो चांगल्या प्रकारे अभ्यास करते त्यावेळेस तो काय करते, शतक मारते. तसंच आपलं मॅथमॅटिक्स आहे. तुम्हाला मॅथमॅटिक्स चांगलं येत असेल पण जर तुम्ही प्रॅक्टिसच नाही केली तर तुमचा पण स्कोर काय होऊन जाईल, डाऊन होऊन जाईल. आणि तुम्हाला येते आणि तुम्ही खूप प्रॅक्टिस केली तर तुम्ही काय करसा, शतक मारसा. ओके, तर बघा आता प्रॉब्लेम नंबर 14 आपलं काय झालेलं आहे, कम्प्लीट झालेलं आहे. काही असे पण विद्यार्थी असतात की बुवा ज्यांना शिकवलं तर लक्षात नाही राहत किंवा विसरतो. तर विद्यार्थी मित्रांनो, असे सर्वच जाणार. जो टॉपर आहे त्याला 100% पण आता तोही एक विसरते शिकवल्यावर, पण तो फक्त एकच काम करते, प्रॅक्टिस. विसरला की डबल लक्ष अभ्यास करते, विसरला की डबल अभ्यास करते, म्हणजे विसरला की प्रॅक्टिस करते, विसरला की प्रॅक्टिस करते. एक टाइम असा येते की तो विसरतच नाही आणि त्याला भेटतात मार्क्स 100 पैकी 100 मार्क. म्हणून फॉर्म्युला काय सक्सेस व्हायचा, प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. ओके, तर आता बघा प्रॉब्लेम नंबर 15. प्रॉब्लेम नंबर 15 घेऊ आता. प्रॉब्लेम नंबर 15 असा आहे, log 2 ही प्रॉब्लेम होती टू द बेस 8 हे फाईन करायचं. इव्हॅल्युएट log 2 टू द बेस 8. तर काय करसाल, इथं लिहिसाल तुम्ही log 2 टू द बेस 8 इज इक्वल टू एक्स. log 2 टू द बेस 8 इज इक्वल टू एक्स. इथं लॉग लागला तर इथं म्हणसाल तुम्ही लॉगारिथमिक फॉर्म. लॉग लागला तर काय म्हणसाल, लॉगारिथमिक फॉर्म. आता याचं आपल्याला काय करायचं आहे, एक्सपोनेन्शियल करायचं आहे. तर एक्सपोनेन्शियल कसं करतात, लॉगच्या मागे किती आहे बघा, लॉगच्या मागे आहे 2, इथे घेतला 2 इज इक्वल टू बेसला किती आहे, बेसला आहे 8. हा बेसला 8 आहे, ते राईट हँड साईडला पाठवा. जे पण राईट हँड साईडला आहे ते याच्या डोक्याच्या वर झालं. हेच आपण कालपासून तेच करत आहे. लॉगच्या मागे होता 2, इथे घेतला 2. बेसला किती आहे 8, इथे घेतला 8. जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म. त्याच्यानंतर इथं हा 2 जसाच्या तसा, इथं 8 आहे, बेस सारखा करायचा. इथं 2 आहे तर इथं पण 2च पाहिजे आपल्याला. 2 चा क्यूब किती येते 8. 2 चा क्यूब किती येते 8. 2 चा स्क्वेअर येते 4 आणि 2 चा क्यूब येते 8. या 8 लिहू शकता तुम्ही 2 चा क्यूब. आणि हा एक जसाच्या तसा. या 2च्या डोक्यावर पॉवरवर काही नसतं म्हणजे काय असते, 1 असते. एक वेळा पुन्हा सांगू, पुन्हा बघा काय केलं आपण, log 2 टू द बेस 8 इज इक्वल टू एक्स कन्सिडर केलं. इथं लॉग लागला तर काय म्हटलं आपण, लॉगारिथमिक फॉर्म. लॉग लागला तर काय म्हटलं, लॉगारिथमिक फॉर्म. याचं एक्सपोनेन्शियल करायचं आहे. एक्सपोनेन्शियल कसं केलं, लॉगच्या मागे किती आहे 2, इथे घेतला 2. बेसला किती आहे 8, त्याला पाठवलं राईट हँड साईडला आणि जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर. लॉगच्या मागे 2 तर 2 इज इक्वल टू 8, जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. त्यानंतर इथं 2 घेतला, आता इथं आहे 8. 8ले काय लिहिलं, बेस सारखा पाहिजे आपल्याला. तर इथं बेस सारखा पाहिजे तर इथं लिहिलं आपण 2 चा क्यूब.
टू चा क्यूब आणि हा एक जसाच्या तसा. 8 ला काय लिहिलं? 2 चा क्यूब, कारण इथं 2 आहे ना म्हणून इथं लिहिलं 2 चा क्यूब. आणि हा एक जसाच्या तसा. दोन्ही साईडचा 2 टू गेट कॅन्सल. आणि आता इथे समजा फायनल आन्सर 1 इज इक्वल टू 3x. आणि 3 कसा? इंटू मध्ये, इंटू जर असेल आणि हा इज इक्वल टू पार केला तर तो होते डिवाइड. वर असेल तर खाली जाते आणि खाली असेल तर वर येते. वरचा खाली, खालचा वर. 1/3 इज इक्वल टू एक्स. तर एक्स इज इक्वल टू किती आला? 1/3. आणि या एक्सच्या जागी रिप्लेसमेंट. एक्स काय सांगा? लॉग 2 टू द बेस 8. आन्सर किती आला याचा? 1/3 आन्सर. प्रॉब्लेम इज सॉल्व. ज्या विद्यार्थ्यांना समजलं त्यांनी नोट डाऊन करा. ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी एक वेळा अगेन. प्रॉब्लेम होता लॉग 2 टू द बेस 8 इज इक्वल टू एक्स. तर इथे घेतला आपण लॉग लागला तर याला म्हटलं लॉगरिथमिक फ्रॉम. एक्स आपण कन्सिडर केला. मग याचं एक्सपोनेन्शियल कसं केलं? लॉगच्या मागे होता 2, इथं घेतला 2. बेसला 8 आहे, त्याला पाठवलं राईट हँड साईडला. जे पण आहे त्याच्या डोक्याच्या वर. याला म्हटलं आपण एक्सपोनेन्शियल फ्रॉम. त्यानंतर 8 म्हणजे काय होते? 2 चा क्यूब. या 8 ला लिहिलं 2 चा क्यूब, कारण इथं 2 आहे, बेस सारखा करायचा आहे. 2 चा क्यूब लिहिला. हा एक जसाच्या तसा. याच्या डोक्यावर म्हणजे पॉवर काही नसते म्हणजे 1 असतेच. मग इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे. 2 टू गेट कॅन्सल. इथं राहिला 1 इज इक्वल टू 3x. 3 इंटू मध्ये इकडे होती डिवाइड, म्हणजे 1/3 इज इक्वल टू एक्स. एक्स इज इक्वल टू 1/3. आणि या एक्सची जागी रिप्लेसमेंट लॉग 2 टू द बेस 8. लॉग 2 टू द बेस 8 इज इक्वल टू किती आलं? 1/3. दिस इज द फायनल आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता आलं असेल. ओके, आता घेणार प्रॉब्लेम नंबर 16. प्रॉब्लेम नंबर 16 पण खूप इझी आहे. लॉग 100 टू द बेस 10. लॉग 100 टू द बेस 10. आता काय करसाल? 2 मिनिटासाठी विद्यार्थी मित्रांनो याला एक्स कन्सिडर करा. लॉग 100 टू द बेस 10 इज इक्वल टू एक्स. लॉग 100 टू द बेस 10 इज इक्वल टू एक्स. इथं काय लागलेलं आहे? लॉग. लॉग लागलं तर काय म्हणसाल? लॉगारिथमिक फ्रॉम. लॉगारिथमिक फॉर्म. लॉग लागला म्हणून. आता याचं एक्सपोनेन्शियल कसा? एक्सपोनेन्शियल कसं करतात? लॉगच्या मागे किती आहे? 100. लिहा मग इथं 100. हा 100 इज इक्वल टू बेसला किती आहे? बेसला आहे 10. बेसला आहे 10. इथे घेतला 10. आणि जे पण एक्स आहे तो याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म. लॉगच्या मागे किती होता? 100. इथं घेतला 100. बेसला 10. इथं 10. जो पण आहे त्याच्या डोक्याच्या वर. इथं 10 आहे, इथं 100 आहे. आता या 100 काय लिहिसाल तुम्ही? 100 लिहिसाल 10 चा स्क्वेअर. 100 काय लिहिसाल? 10 चा स्क्वेअर. इथं 10 टू द पॉवर एक्स. दोन्ही साईडचा 10 गेट कॅन्सल. इथं आलं फायनल आन्सर 2 इज इक्वल टू एक्स. म्हणजे एक्स इज इक्वल टू 2. या एक्सच्या जागी मग आपलं रिप्लेसमेंट. एक्स काय होता? लॉग 100 टू द बेस 10 इज इक्वल टू 2. एक वेळा अगेन बघा. प्रॉब्लेम नंबर 16. लॉग 100 टू द बेस 10. इथं काय घेतलं आपण? लॉग 100 टू द बेस 10 इज इक्वल टू एक्स. इथं लॉग लागला आहे ना. लॉग लागला तर याला म्हणा लॉगरिथमिक फ्रॉम. याचं एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल कसं करसाल? लॉगच्या मागे किती आहे? 100. इथे घेतला 100. बेसला किती आहे? 10. राईट हँड साईडला. जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर. लॉगच्या मागे 100. इथं घेतला 100. बेसला 10. तर 10 जे पण आहे याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फ्रॉम. आता इथं 10 आहे तर इथे 10च पाहिजे आपल्याला. या 100 काय लिहिलं? 10 चा स्क्वेअर. इथं 10 टू द पॉवर एक्स. दोन्ही साईडचा 10 कॅन्सल. 2 इज इक्वल टू एक्स म्हणजे एक्स इज इक्वल टू 2. लॉग 100 टू द बेस 10 या एक्सच्या जागी रिप्लेसमेंट इज इक्वल टू 2. तर हे प्रॉब्लेम इथं तुम्हाला समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो. हे नोट डाऊन करा. आता आपण याच्यातलं सेकंड नवीन टॉपिक घेणार आहोत थोडासा. डेसिमल वाले प्रॉब्लेम घ्यायच्यात आपल्याला. तर 1 मिनिट द्या मला. एका मिनिटात सुरू करू आपण डेसिमल वाले प्रॉब्लेम. तर हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करा.
मग त्याच्या आधी पण अजून काही 2-3 प्रॉब्लेम्स आहेत ते पण घ्यायचे. तर प्रॉब्लेम लिहा, IMP प्रॉब्लेम नंबर 17. प्रॉब्लेम नंबर 17. लॉग क्यूब रूट ऑफ 1000 टू द बेस 10. हे प्रॉब्लेम IMP. लॉग ऑफ क्यूब रूट ऑफ 1000 टू द बेस 10. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम तसंच सॉल्व्ह करायचा जसं मी सांगितलंय तुम्हाला. लॉग ऑफ क्यूब रूट ऑफ 1000 टू द बेस 10 याला एक्स कन्सिडर करा. याला काय कन्सिडर करा? एक्स. लॉग क्यूब रूट ऑफ 1000 टू द बेस 10 इज इक्वल टू एक्स. इथं लॉग लागला तर याला म्हणा लॉगारिथमिक फ्रॉम. लॉगारिथमिक फ्रॉम. आता याचं एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल कसं येईल? लॉगच्या मागे सांगा काय? लॉगच्या मागे आहे क्यूब रूट ऑफ 1000. आहे की नाही आहे? तर लॉगच्या मागे जे आहे ते इथं लिहून घ्या, क्यूब रूट ऑफ 1000 इज इक्वल टू बेसला किती आहे? 10. तो राईट हँड साईडला, आणि जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फ्रॉम. इथपर्यंत तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आला नसेल, कारण की आता कंटिन्यू 6 प्रॉब्लेम आपण घेतलेले आहेत. तसे तर 16 प्रॉब्लेम झाले आपले. तर इथपर्यंत तुम्हाला काहीच प्रॉब्लेम आला नसेल. एक्सपोनेन्शियल फॉर्म काय केलं आपण? लॉग ऑफ क्यूब रूट ऑफ 1000 टू द बेस 10 ला एक्स कन्सिडर केलं. लॉग ऑफ क्यूब रूट ऑफ 1000 टू द बेस 10 ला एक्स कन्सिडर केलं. लॉग लागला तर म्हटलं आपण लॉगरिथमिक फ्रॉम. आता याचं एक्सपोनेन्शियल कसं करतात? लॉगच्या मागे किती आहे? क्यूब रूट ऑफ 1000. इथे घेतला क्यूब रूट ऑफ 1000 टू द बेस किती आहे? 10. हा पाठवला राईट हँड साईडला. जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फ्रॉम. काय म्हणतात? एक्सपोनेन्शियल फ्रॉम. आता आपल्याला बेस सारखा करायचा आहे. बेस काय करायचा आहे? सारखा करायचा आहे. आता क्यूब रूट ऑफ 1000 म्हणजे किती? आता विद्यार्थी मित्रांनो सांगा. आता जर समजा 10 चा स्क्वेअर असेल, कितीचा स्क्वेअर? 10 चा स्क्वेअर. 10 चा स्क्वेअर काय येते? 100. तर 100 चा स्क्वेअर रूट किती? मग 10 चा स्क्वेअर जर 100 येते तर 100 चा स्क्वेअर रूट किती येते? 10. राईट. 10 चा स्क्वेअर रूट 100 आहे, तर 100 चा स्क्वेअर रूट 10 येईल. तसाच 10 चा क्यूब. 10 चा क्यूब येते 1000. 10 चा क्यूब किती येते? 1000. तर 1000 चा क्यूब रूट किती येईल? 1000 चा क्यूब रूट किती येणार आहे? 10. 10 चा क्यूब 1000 आहे, तर 1000 चा क्यूब रूट किती येते? 10 येते. तसंच इथं बघा, इथं आहे क्यूब रूट ऑफ 1000. किती आहे? क्यूब रूट ऑफ 1000. आणि क्यूब रूट ऑफ 1000 म्हणजे 10 होते, कारण 10 चं क्यूब रूट आहे. क्यूब रूट ऑफ 1000 म्हणजे किती येते? 10. इथं पण आहे 10. या 10च्या डोक्यावर काही नसतं म्हणजे काय असते? 1. दोन्ही साईडचा 10 गेट कॅन्सल. आलं तुमचं फायनल आन्सर. 1 इज इक्वल टू एक्स, म्हणजे एक्स इज इक्वल टू 1. आणि या एक्स जागी रिप्लेसमेंट. एक्स काय होता? लॉग ऑफ क्यूब रूट ऑफ 1000 टू द बेस 10 इज इक्वल टू 1. एक वेळा अगेन बघा, परतच्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन झालं असेल तर एक वेळा बघा डबल. प्रॉब्लेम नंबर 17. लॉग ऑफ क्यूब रूट ऑफ 1000 टू द बेस 10. याला काय घेतलं? लॉग ऑफ क्यूब रूट ऑफ 1000 टू द बेस 10 ला एक्स कन्सिडर केलं. काय कन्सिडर केलं आपण? एक्स कन्सिडर केलं. इथं लॉग लागला तर काय म्हटलं आपण याला? लॉगारिथमिक फ्रॉम. लॉग लागला तर काय म्हटलं? लॉगारिथमिक फ्रॉम. आता याचं एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल कसं करतात? लॉगच्या मागे सांगा किती आहे? लॉगच्या मागे आहे क्यूब रूट ऑफ 1000. इथे घेतला क्यूब रूट ऑफ 1000 टू द बेस 10 आहे, तर बेस 10 आहे तर याला पाठवलं राईट साईडली. लॉगच्या मागे क्यूब रूट ऑफ 1000, क्यूब रूट ऑफ 1000. बेसली किती आहे? 10 आहे, तर इथे घेतला 10. जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर. जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फ्रॉम. मग आता बघा, मी तुम्हाला सांगितलं बेसिक कॉन्सेप्ट आहे. 10 चा स्क्वेअर किती येते? 100. 100 चा स्क्वेअर रूट 10. तुम्हाला माहिती आहे ना, स्क्वेअर रूट काढणं शिकले तुम्ही. 100 चा स्क्वेअर रूट 10, 81 चा स्क्वेअर रूट 9, 64 चा स्क्वेअर रूट 8, 49 चा स्क्वेअर रूट 7, 36 चा स्क्वेअर रूट 6, 25 चा स्क्वेअर रूट 5,
16चा स्क्वेअर रूट 4, 9चा स्क्वेअर रूट 3, 4चा स्क्वेअर रूट 2. हे तुम्हाला माहितच आहे. तसंच मग बघा 10चा क्यूब किती आहे? 10चा क्यूब आहे 1000. 1चा क्यूब 1, 2चा क्यूब 8, 3चा क्यूब 27, 4चा क्यूब 64, त्यानंतर 5चा क्यूब 125 असं. तसंच 10चा क्यूब किती आहे? 1000 आहे. तर या 1000चं क्यूब रूट किती? मग 1000चं क्यूब रूट किती येते? 10. इथे किती आहे? क्यूब रूट ऑफ 1000. हे किती आहे? क्यूब रूट ऑफ 1000. आणि क्यूब रूट ऑफ 1000 म्हणजे किती? 10. याच्या डोक्यावर काही नसतं म्हणजे काय असते? 1. इथे 10 आहे, इथे 10 आहे. बेस सेम 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 कॅन्सल. 1 इज इक्वल टू एक्स, म्हणजे एक्स इज इक्वल टू 1. आणि या एक्स जागी रिप्लेसमेंट. एक्स काय होता? क्यूब रूट ऑफ 1000 टू द बेस 10 इज इक्वल टू 1. दिस इज द फायनल आन्सर. ओके, तर हे नोट डाऊन करून घ्या.